नमस्कार. तुम्ही ऐकलं आहे का, की स्त्रियांनी गुरुचरित्र पारायण वगैरे करू नये? ऐकलेलं असेलच. कारण याच्याविषयी चर्चा खूप होते. गुरुचरित्राचं पारायण स्त्रियांनी करू नये. गायत्री मंत्राचा जप स्त्रियांनी करू नये. आता इथे काही लोक म्हणतात, की ग्रंथकर्त्यांनी आणि पुरातन ऋषीमुनींनी स्त्री-पुरुष समानता ठेवलेलीच नाही किंवा स्त्री-पुरुषांच्या बाबतीत भेदभाव केलेला आहे. पुरुषांना सर्व गोष्टी म्हणण्याचा अधिकार आहे. पुरुषांना सर्व वेद पारायणे किंवा अ, जे काही मंत्र आहेत, त्या मंत्रांचा जप करण्याचे, वाचण्याचे अधिकार आहेत. पण इथे स्त्रियांना कोणताच अधिकार देण्यात आलेला नाही. याच्यामागे सुद्धा खूप काही कारणे आहेत. याच्यात ग्रंथकर्त्यांनी केलेला भेदभाव नसून प्रत्येक बाबतीत स्त्रियांची घेतलेली काळजी आहे. आणि ही काळजी जर तुमच्यासाठी भेदभाव निर्माण करणारी ठरत असेल, तर मग ते ग्रंथकर्ते चुकीचे आहेत असं म्हणून तर जमणार नाही ना. काय काळजी घेण्यात आलेली आहे त्याच्यात? ग्रंथकर्त्यांच्या मते असं आढळून येतं, की पुरुषाच्या बाबतीत जे ग्रंथ पारायण वगैरे करण्याचे प्रकार आहेत, हे नियमबद्ध पद्धतीने असतात. परंतु पुरुषाच्या शरीरामध्ये नासिका ज्या आहेत त्या मजबूत असतात. पुरुषाच्या शरीरामध्ये ज्या शिरा आहेत त्या खूप जास्त मजबूत असतात. त्याच्यामुळे त्याच्या मानसिक आरोग्यावर तसेच शारीरिक आरोग्यावर कोणताही चुकीचा परिणाम पडत नाही. परंतु स्त्रियांच्या बाबतीत या गोष्टी नक्कीच होतात. स्त्रियांच्या शरीरातील नासिका नाजूक असतात आणि त्यांच्या रक्तप्रवाहावर कोणताही वैदिक मंत्राचा जप केल्यानंतर परिणाम पडू शकतो. आता विज्ञान सुद्धा या गोष्टीला मानतं, की गायत्री मंत्राचा जप केल्यानंतर मानसिक आरोग्यात फरक पडतो. गायत्री मंत्राचा जप केल्यानंतर स्त्रियांच्या शरीरातील ज्या भावना आहेत, ममत्व, प्रेम, माया, दया या सगळ्या गोष्टी जर नष्ट होऊ लागल्या, तर तिथं स्त्रीत्व नष्ट होतं. आणि अनेक वेळा गायत्री मंत्राच्या जपाने किंवा गुरुचरित्राच्या पारायणाने स्त्रियांच्या रक्तावर सुद्धा परिणाम पडतो, गर्भाशयावर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर सुद्धा परिणाम पडतो. याचा परिणाम खूप